नमस्कार सर्वांना. दर शनिवारप्रमाणे आपण आज पुन्हा एकदा जमलेलो आहोत. आपण दुसऱ्या अध्यायाच्या स्थितप्रज्ञ लक्षणांपर्यंत आलेलो आहे. म्हणजे 54व्या श्लोकापासून पुढे 72व्या श्लोकापर्यंत आपण ह्याच्यावर चर्चा करतोय, गेली 3 आठवडे करतोय. परंतु हा विषय इतका चांगला आहे, माझ्या आवडीचा आहे आणि तो जर आपण व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला त्याचा उपयोग जीवनभर होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर अजिबात मी स्वतः घाई करत नाही आहे आणि घाई करावी आपण अशी आपण अपेक्षा पण करू नका. कारण की ह्याच्यामध्ये जितकं आपण चिंतन करू ना, तितकं आपलं त्यातलं जे अंडरस्टँडिंग आहे ते सूक्ष्म होत जातं. सो आवर अंडरस्टँडिंग विल बिकम मोर अँड मोर सटल अँड डीपर. सो वन्स वी अंडरस्टँड दीज कॉन्सेप्ट्स म्हणण्यापेक्षा हां, हे कॉन्सेप्टच आता सध्या आपल्यासाठी कॉन्सेप्टच आहे, कारण की आपल्याला याचा अनुभव नाही आहे. त्यामुळे आपण कॉन्सेप्ट हा जरी समजावून घेतला ना व्यवस्थित, तरीसुद्धा त्यानुसार आपण आपलं जीवन चालवू शकतो. तर या उद्देशाने आपण हे सगळं चिंतन करतोय. याच्यामध्ये आपलं सौभाग्य आहे की अवनी, जी 6व्या वर्गातनं 7व्या वर्गात जाणार आहे आता किंवा गेलेली आहे, ती गीता पाठ करण्याच्या कार्यक्रमामध्ये आहे. तिने 16 अध्याय आत्तापर्यंत पाठ केलेत. तर आपण तिच्याकडनं दुसऱ्या अध्यायातले हे शेवटचे जे 18 श्लोक आहेत, 19, त्यांच्यापैकी 10 आपण म्हणून घेऊ पुन्हा एकदा. तिने म्हटले होते एकदा पूर्णच्या पूर्ण, पण आता पुन्हा एकदा आपण म्हणून घेऊ. अवनी, स्थितप्रज्ञस्य का भाषापासून सुरू करायचं. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्। श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। यः सर्वत्रान्भिस्नेहस्तत्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। सुंदर. बस आपण आता इथे थांबू, कारण इथपर्यंत आपण जाऊ किंवा नाही मला आता खात्री नाही आहे. त्यामुळे आपण पुढच्या वेळेस आणखीन पुन्हा घेऊ. तर अर्थात तुला थांबायचं म्हणून हा उद्देश नाही आहे, कारण की तितक्या दूर आपल्याला जाता पण आलं पाहिजे ना. तर आपण जेवढे श्लोक आत्तापर्यंत म्हटले त्याचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा. तर मी ज्ञानेश्वरीचं पुस्तक आणलं आहे जे एवढं जाड आहे. ओके, तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली होती 700 वर्षापूर्वी. तिचं मग तेव्हाचं जे मराठी होतं ना, ते मराठी आपल्याला तेवढंसं कळत नाही. त्यामुळे त्याचं आजकालच्या मराठीमध्ये भाषांतर एक अनंत दामोदर आठवले म्हणजे स्वामी वरदानंद भारती यांनी केलेलं आहे. ते पुण्यातल्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य होते, म्हणजे प्रिन्सिपल, हेडमास्टर. तर त्यांनी त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी संन्यास घेतला मला माहीत नाही, परंतु त्यांनी संन्यास घेतला आणि मग त्यांनी अनेक प्रकारची चांगली कामं केली. ते स्वतः उत्तम कीर्तन वगैरे करायचे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांची काही पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि हे ज्ञानेश्वरीचं जे पुस्तक आहे माझ्यासमोर, ते त्यांनी ओवीबद्धच ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आजकालच्या मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं आहे, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना समजण्यासाठी. त्यामुळे मला तुमच्यासोबत अभ्यास करायला मला आनंद होतो आहे, कारण की मी स्वतः हे पूर्ण वाचलेलं नाही आहे, परंतु
आता या श्लोकांच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपल्याला हे सगळं करायला मिळतंय, तर किती आनंदाची गोष्ट आहे. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, की अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणे कृष्ण असी, देवा याची विषयासी, नीट इच्छितो जाण्यासी, कृपाळा तो सांगा मज. असं हे ओवीबद्ध त्यांनी केलंय, की कृष्णाला अर्जुनाने विचारलं की हा विषय मला समजावून सांग. तेव्हा म्हणाले श्रीकृष्ण, अर्जुना सुखे करी प्रश्न, तू आपले मोकळे मन करोन या ये ठाई. म्हणजे आता एकच श्लोक जो पहिला होता ना, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 1, 2, 3, 4, 5, 6 ओव्या लिहिल्या आहेत. म्हणजे व्यासदेवांनी एकच श्लोक लिहिला, परंतु ज्ञानदेवांनी त्याला 6 वेगवेगळ्या ओव्यांमध्ये विस्तारित केलं. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना समजण्यासाठी की एक्झॅक्टली काय सुरू आहे ह्या कृष्ण आणि अर्जुनाच्या मनामध्ये, जो संवाद सुरू आहे तो काय आहे, तो जास्त चांगला आपल्याला समजावा यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावर ही कृपा केली. कृष्ण ऐसे बोलता, कृष्ण म्हणे सांगा आता, आम्ही कैशापरी तत्वता स्थितप्रज्ञासी ओळखावे. हं? अर्जुनाने विचारलं की आम्ही कसं काय ओळखायचं अशा प्रकारच्या माणसाला. स्थितप्रज्ञ ज्यास म्हणती, तयाची लक्षणे कोणती, जो समाधी सुखाप्रती. तयाची लक्षणे कोणती? नाही, सॉरी, स्थितप्रज्ञ ज्यास म्हणती तयाची लक्षणे कोणती, जो समाधी सुखाप्रती अखंडपणे भोगीत असे. जो समाधी सुखाप्रती अखंडपणे भोगीत असे म्हणजे आपलं हे बघा, जीवनाची जी सगळी वाटचाल असते किंवा आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनामध्ये, ते कशा करता करतो? ते सुखाकरता करतो. म्हणजे कुठलीही व्यक्ती आपल्याला दुःख मिळावं म्हणून कर्म नाही करत. सगळं आपलं जे कर्म असतं ते सुख मिळवण्यासाठी असतं. आपल्याला असं वाटतं की आपण अमुक एखादी गोष्ट केली किंवा एखादी गोष्ट मिळवली की मग आपण सुखी होऊ, म्हणून आपण कर्म करत असतो ना. परंतु ते चिरकाळ टिकत नाही. वस्तूपासून, व्यक्तीपासून, परिस्थितीपासून, देशापासून, कालापासून जे सुख मिळतं ते फार क्षणिक असतं. क्षणिक म्हणजे काही सुख जास्त काळ टिकतील, परंतु जे काळामध्ये सुरू होतं ते काळामध्ये संपतं. हा नियम आहे, हा सिद्धांत आहे. तर समजा आपल्याला आपलं सुख एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर, देशावर, कालावर, परिस्थितीवर अवलंबून आहे असं वाटत असलं आणि त्याच्यामुळे आपण सुखी होत आहोत असं आपल्याला वाटत असलं, तर आपण मग ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर ते कसं चुकीचं आहे ह्याच्यासाठी आपण ह्या गीतेचा अभ्यास करतो. म्हणजे याचा अर्थ हा नाही की आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून सुख मिळणार नाही किंवा आपण मिळवूच नाही, असं नाही आहे. मिळवावं, परंतु ते सुख जे आहे ते क्षणभंगूर आहे, आज आहे तर उद्या नाही आहे, हे माहिती पाहिजे. म्हणजे सुख जरी असलं किंवा सुखाची परिस्थिती जरी असली आपल्या आयुष्यात, तरीसुद्धा ती परिस्थिती राहिली कायम बाहेर, परंतु आपणच जर गचकलो तर काय करायचं? असं होऊ शकतं ना. म्हणजे पुष्कळदा आपण कित्येक आपल्या मनामध्ये कल्पना करतो की असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, परंतु आपल्याला कधी कधी ते करताच येत नाही, किंवा अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला ते नाही करता येत. तर मग काय करायचं? तर परिस्थिती जरी बाहेर असली तरीसुद्धा आपल्याला, आता एक उदाहरण अगदी नुकतंच जे घडलं होतं ते जर द्यायचं झालं तर 1, 2, 3 महिन्यापूर्वी दुःखद घटना घडली की एक मुलगा MPSCच्या परीक्षेमध्ये मला असं वाटतं पास झाला होता, परंतु त्याला नोकरीवर कुठे जाता आलं नाही, कारण की हा करोनाचा काळ सुरू आहे ना, तर गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपल्या इथे काही काम झालेलंच नाही आहे. त्यामुळे त्याला जी अपेक्षा होती, जशी अपेक्षा होती की त्याला मिळकत होणार होती, तर ते काही झालं नाही आणि त्यांनी कर्ज काढून ठेवलं होतं. मला असं वाटतं घर घेण्यासाठी किंवा काय. मग शेवटी काय झालं की हे त्याला फेडता आलं नाही, त्याच्यामुळे त्याला इतकं वैफल्य आलं, फ्रस्ट्रेशन, की त्यांनी बिचाऱ्याने जीव दिला. तर असंही होऊ शकतं की आपण जेव्हा परिस्थितीवर इतकं अवलंबून असतो आणि खरं तर अगदी उज्ज्वल आपलं भवितव्य आहे वगैरे असं त्याच्या मनामध्ये होतं आणि तसं तो करणारही होता, परंतु तसं काही झालं नाही, कारण की परिस्थिती त्याच्या मनामध्ये जशी होती किंवा मनात त्यांनी कल्पना केली तशी झालीच नाही. आणि मग अर्थात याचं मी समर्थन करत नाही आहे. जी व्यक्ती जीव देते आणि ज्या व्यक्तीला आपण खूप दिवस जगावं, खूप वर्ष जगावं, म्हणजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांगदेव महाराज.
या ज्ञानेश्वरांच्या काळामध्येच एक चांगदेव महाराज म्हणून होते, ते 1400 वर्ष जगले. त्यांना ती दर 100व्या वर्षी आपला कायाकल्प करून घेण्याची योगसिद्धी प्राप्त होती. ते दर 100व्या वर्षी असं करायचे आणि मग पुन्हा 100 वर्ष आणखीन जगायचे. अशा प्रकारचं त्यांचं आयुष्य, त्यांनी 14 वेळा हा कार्यक्रम केला होता. 13 वेळा. 1400 वर्षाचे होते, 14 वेळा केला असेल, करेक्ट. त्याच्यानंतर मग ते ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात आले. तर जी व्यक्ती खूप वर्ष जगावं आपण असं जिला वाटत असेल, ती व्यक्ती, आणि आता मी वैफल्यग्रस्त झालेलो आहे म्हणून मी आता जीव देणार, ही व्यक्ती, ह्या दोन्ही व्यक्तींमध्ये फरक काहीच नाही. कारण की दोघांनीही स्वतःला देह मानलेला आहे. आणि ही पहिली चूक आहे आपली. आपल्या आयुष्यातली जर कुठली पहिली चूक असेल, म्हणजे ख्रिश्चन लोक त्याला म्हणतात ओरिजिनल सिन. ख्रिश्चन बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की मॅन वॉज क्रिएटेड इन द इमेज ऑफ गॉड, बट देन ही फॉरगॉट बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ही एट द फ्रूट ऑफ नॉलेज. तर ह्याचा जो माझ्या दृष्टीने अर्थ आहे तो हा आहे की फ्रूट ऑफ नॉलेज काय आहे, की आपण स्वतःला जे आहोत त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहोत असं समजलो. म्हणजे हा अर्जुनाचा प्रश्न हाच आहे ना. याला म्हणतात मोह. मोह म्हणजे जे आपण आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी आहोत अशी आपण स्वतःची समजूत करून घेणं. वी मिसअंडरस्टँड हू वी आर. आयडेंटिटी क्रायसिस हा आपल्या सगळ्यांचाच प्रश्न आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यावर गदा ह्या गीतेत येते. आणि गीता हे असं भांडार आहे की ज्याच्यामध्ये आपण कितीही जाऊन कितीही घ्या तरीसुद्धा कधीही संपणार नाही, अशी त्याच्यामध्ये अनंत संपत्ती आहे. आणि त्याच्यातनं कोणी किती आपल्या क्षमतेनुसार जाऊन त्यातनं वस्तू घ्यावी. इट्स अन अनलिमिटेड माइन. सो यू गो अँड माइन वॉट एव्हर यू विश. इट इज नेव्हर एक्झॉस्टिंग. इट विल नेव्हर गेट एक्झॉस्टेड, असं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे आपण काही नाही आहोत. ज्ञानेश्वर महाराज त्यांनी हे सगळं तयार करून ठेवलं आपल्यासाठी अभ्यास करायला म्हणून. आपण त्यांचे ऋणी आहोत. वी आर ग्रेटफुल टू ज्ञानेश्वर महाराज की त्यांनी हे सगळं केलं आणि आपल्याला हा ठेवा सोपा करून दिला. म्हणजे कसं की एखादी वस्तू आपण घेतली निसर्गातनं तर ती आपल्याला तशी पचत नाही, तिला शिजवावं लागतं. आणि मग शिजवल्यानंतर मग ती पचते. म्हणजे जर कठीण असली पचायला तर, म्हणजे आता आपण उदाहरणार्थ डाळी घेऊ किंवा राजमा घेऊ. आता आमचे एक मित्र इथे आले दिल्लीहून, डॉक्टर दिलीप मार्कंडेय. त्यांच्याकडे दिल्लीमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये राजमा खातात. तर तो राजमा आपण कितीही वेळ जरी भिजवला तरी तो कच्चा नाही खाऊ शकणार आपण. त्याला थोडं शिजवावं लागेल ना, तेव्हा जरा ते पचायला हलकं होईल. तर अशी ही गीता राजम्यासारखी आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला चांगली व्यवस्थित भिजवली, नंतर त्याला चांगली शिजवली आणि मग त्या छान आपल्या उदाहरणांच्या किंवा उपमांच्या मीठ मसाल्यांनी चविष्ट करून, रुचकर करून आपल्याला ती ग्रहण करण्यासाठी योग्य केली. सो ही कुक्ड इट नाईसली फॉर अस, सो वी कॅन सिम्पली ईट ए वंडरफुली कुक्ड मील. वी डोंट हॅव टू वरी अबाउट कुकिंग इट एनीमोर. आणि हे बघा, आता मी गेले कित्येक वर्ष अन्न न शिजवता खाण्याचा प्रयोग करतोय आणि त्याच्याने मला खूप आनंद होतो. परंतु शिजवलेल्या अन्नाचं देखील उदाहरण जे आहे ना, ते या सगळ्या गोष्टीसाठी एकदम लागू पडतं. म्हणून मी ते मुद्दाम दिलं. आणि दिल्लीला तुम्ही जाऊन बघा, राजमा इतकं सुंदर बनवतात ते लोक. त्याला आणि एक वेगळी चव असते. प्रत्येक धान्याला, प्रत्येक डाळीला वगैरे ना एक वेगळी चव असते. तर तशा प्रकारची चव आपल्याला समजा घेण्याची इच्छा असली, आणि अर्थात पुन्हा एकदा मी सांगेन की शिजवलेलं अन्न खा की कच्चं खा किंवा जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे ते खा, प्रक्रिया न करता. परंतु भूक लागल्याशिवाय अजिबात खाऊ नका. हे पहिलं आहे प्रिन्सिपल. ठीक आहे. तर पहिली आपली जी चूक होते ती अशी असते की आपण स्वतःला जे नाही आहोत ते समजून घेतो. म्हणजे आपण देह नाही आहोत, परंतु मी देह आहे असं मी मानलं. तर हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे. तर जो समाधी सुखाप्रती, म्हणजे आपण सुख जे आहे ते दीर्घकाळ आपलं टिकेल
हे कसं राहील? अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारला होता. तो कोण्या स्थितीत राहतो, कोणत्या प्रकारे वागतो, कैसा बोलतो चालतो, ते सारे सांगा कृष्णा. किती सोपं लिहिलं. आता ह्याच्यापेक्षा सोपं मराठी आणखीन काय काय असणार आहे? किती कृपा आहे बघा अनंतराव आठवले यांची आपल्यावर. हं? तई परब्रह्माचा अवतार, जो सर्व गुणांचे मंदिर, तो ते ठाई शारंगधर, बोलला जे ते ऐकावे. तर कृष्ण ह्याचं काय वर्णन करून सांगतोय ते आता आपण ऐकायचं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर नंतर मग आपण श्लोक घेतला होता, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. है ना? ऐक म्हणे अर्जुनाप्रती, चित्तामध्ये जी विषयासक्ती पहा अडथळे आणती ती आत्मसुखाच्या अनुभवी. हे आपल्या मनामध्ये जे विषय सुख असतं किंवा विषयांबद्दल आकर्षण असतं, त्याच्यामुळे आत्मसुखाला आपण वंचित राहतो, आत्मसुखापासून आपण वंचित राहतो. ही आपली समस्या आहे. सर्व जीव स्वभावाने नित्यतृप्त पूर्णपणे परिते वासनेच्या संघाने विषयी पतन पावते. हं? सर्व जीव स्वभावाने नित्यतृप्त पूर्णपणे. आपण मागे पण एकदा श्लोक बघितला होता ना. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा आपण श्लोक म्हणतो रे. ईशावास्य उपनिषदामधला आहे हा मंत्र, प्रार्थना आहे है ना. म्हणजे काय आहे की हे सगळं पूर्णच आहे. पूर्णामधनं आपण काहीही काढलं तरी पूर्णच राहतं, आणि पूर्णामध्ये काही मिळवलं तरी सुद्धा पूर्णच राहतं. हे सगळंच्या सगळं पूर्ण आहे. म्हणजे हे पण पूर्ण आहे आणि ते पण पूर्ण आहे. हे म्हणजे मी जे स्वतःला वेगळं समजतो ते, आणि ते म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं मी ज्याला समजतो ते. ते का बरं पूर्ण आहे? कारण बाहेर जे मला सगळं दिसतंय ते सगळं माझ्याच मनाचं तर प्रतिबिंब आहे ना. आणि माझं मन तर पूर्णच आहे. माझं मन म्हणण्यापेक्षा माझा आत्मा पूर्ण आहे. मन जे आहे ते असं समजतं की हा आत्मा जो आहे हा संकुचित आहे. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपण संकुचित आहोत, पण आपण संकुचित नाही आहोत, आपण पूर्णच आहोत. आणि आपण पूर्ण असल्यामुळे तृप्तच आहे. पूर्णामध्ये काहीही जरी मिळवलं तरी काही फरक नाही पडणार, काहीही काढलं तरी काही फरक नाही पडणार. त्यामुळे आपण तृप्तच असू ना नेहमी. तर असं आहे, नित्य तृप्त पूर्णपणे तरी परी ते वासनेच्या संघाने. म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली ना, इच्छा उत्पन्न झाली याचा अर्थ काय आहे की आपण स्वतःला अपूर्ण मानलं. त्याच्यामुळे आपल्याला एखादी वस्तू बाहेरून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली, विषयी पतन पावते. त्यामुळे मग आपण त्याच्या मागे लागतो, आणि मग ते मिळवता मिळवता मग आपण थकून जातो म्हणजे काय, आपलं पूर्ण जन्म जातो. परंतु विषयांची वासना जी असते ना, ती कधी तृप्त नाही होत. वासनेची आग आहे असं म्हणतात, विषयांच्या वासनेची आग. तर त्या आगीमध्ये जितके तुम्ही विषय ओताल त्यांनी ती आग भडकते, कमी नाही होत. असं आहे. ती वासना ज्यांची सगळी पूर्णपणे निघून गेली, त्यांचीच वृत्ती स्थिरावली संतोषामध्ये आत्म्याच्या. असं आहे. तर विषयांमधली वासना जर निघून गेली पूर्णपणे ना, का बरं निघून जाईल? दोन कारणांमुळे. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं बघा, की एक तर कारण असं आहे की सगळे जे विषय आहेत किंवा हे जग जे आहे विषयांनी भरलेलं, ते सगळं जग म्हणजे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कसं की दिसतंय परंतु तसं नाही आहे. त्याचं अस्तित्व खरं आहे असं आपल्याला वाटतं, परंतु ते खरं नाही आहे. ते केवळ माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. हे जर कळलं तर मग आपली त्याच्यामध्ये वासना अजिबात राहणार नाही. किंवा दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं की सगळं जग भगवंतापासून निर्माण झालेलं आहे, आणि ही भगवंताची सृष्टी आहे, आणि मी स्वतः देखील भगवंताचा आहे. त्यामुळे त्या सगळ्या वस्तूंमध्ये माझं स्वाभाविक प्रेम असेल, परंतु वासना नसेल, असं होईल. ऐसा आत्मसुखात निमग्न जो पुरुष असे जाण, तोच स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावा अर्जुना तू. ऐसा आत्मसुखात निमग्न, जो आत्मसुखामध्ये अशा प्रकारे मग्न आहे, निमग्न आहे, तो स्थितपर्यंत तू जाण. नंतर मग दुःखेश अनुद्विग्न म्हणा, सुखेश स्पृहा, वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते, असं आहे ना. तर विविध दुःखे होता प्राप्त, उद्विग्न ज्याचे नसे चित्त, वा न त्यासी गुंतवीत,
प्रबळ इच्छा सुखाची की. हं? अर्जुना मग त्याच्या ठाई कामक्रोध सहज नाही, परिपूर्ण तो होऊन राही, भय तयासी ठावे नसे. बघा किती सुंदर लिहिलंय. ज्ञानेश्वरांनी ह्या एका श्लोकावर 3 ओव्या लिहिल्या आहेत. हं? सर्व उपाधी टाकून जो झालासे भेदहीन, निस्सीम भोगी आत्मज्ञान स्थितप्रज्ञ जाणावा तो. जो झालासे भेदहीन, ह्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करू. जो झालासे भेदहीन म्हणजे की ज्याला स्वतःच्या वेगळेपणाची भ्रांती आता उरलेली नाही. आपण काय बोललो होतो याच्या आधी पण आपण सांगितलं की बाहेरचं जग मला जे दिसतंय ते सगळंच्या सगळं जग मला माझ्या आतमध्येच अनुभवायला येत आहे ना. म्हणजे बाहेर आहे असं वाटत जरी असलं तरी सुद्धा अनुभव माझ्या आतच होतोय. त्यामुळे सगळंच्या सगळं जग माझ्या आतच आहे. भेद जो आहे तो माझ्या मनाने केलेला एक भ्रम आहे किंवा इल्युशन आहे. ड्युॲलिटी इज अन इल्युशन. ओके. नॉन ड्युॲलिटी किंवा भेदहीनता हा आपला खरा मूळ स्वभाव आहे किंवा आपलं हे मूळ स्वरूप आहे, भेदहीनता. तर ही भेदहीनता जर आपल्याला कळली, म्हणजे द वर्ल्ड ऑफ मल्टिप्लिसिटी इज अन इल्युशन हे जर आपल्याला कळलं, तर मग काय होईल? मग आपल्याला बाहेरच्या जगामध्ये अजिबात कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही उरणार. म्हणजे अर्थात जगामध्ये आपल्याला जे करण्याची गरज आहे ते आपण अवश्य करू आणि करायलाच पाहिजे. म्हणजे आता इथे आपले जे युवा श्रोते आहेत किंवा आपले जे सहसाधक आहे असं आपण म्हणू, की ज्यांना ह्या विषयामध्ये रस आहे आणि हा विषय ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्यासाठी हे जर आपण समजून घेतलं, त्यांना तर काय निष्क्रिय थोडीच व्हायचं आहे. आपण 47व्या श्लोकामध्ये बघितलं होतं की नाही, कर्मणी एवधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे मा ते संगोस्त्व अकर्मणी, म्हणजे संग असतो अकर्मणी. अकर्मणी म्हणजे काम न करता पण नाही राहायचंय, काम करायचंय. आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम आपण अवश्य अगदी मन लावून एकाग्रचित्ताने आनंद प्रकट करत करायचं आहे. कशा करता? त्याच्यामुळे सगळ्यांचा किंवा सगळ्या समष्टीचा फायदा होतोय म्हणून. केवळ माझा फायदा होतोय म्हणून नाही, सगळ्यांचा होतोय म्हणून. तर अशा प्रकारे आपण कर्म करत राहणं आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत आपल्या शरीराने सेवा करणं आवश्यक आहे. म्हणजे मी आत्ता जे करतोय ती देखील एक प्रकारची सेवाच आहे. म्हणजे मला याचं जे काही आकलन झालेलं आहे किंवा जो काही अनुभव झालेला आहे तो अनुभव मी सगळ्यांना या सगळ्या चिंतनातून शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यामुळे जर आपल्याला प्रेरणा झाली की हा विषय आपण शिकावा, तर फार चांगली गोष्ट आहे. आणि आपण सगळे लोक दर शनिवारी 1 तासभर इथे येता आणि हे सगळं ऐकता, ह्याच्यातूनच लक्षात येतं ना की आपल्या सगळ्यांना या विषयामध्ये आहे रस आणि ह्याच्यातनं काहीतरी फायदा होत आहे म्हणूनच तर ना. जे लोक इथे येत आहेत ते कशा करता येतात? आनंद करता येतात. जे लोक इथे येत नाहीत ते इथे का नाही येत? कारण की दुसरीकडे जे काही ते करत असतील त्याच्यामध्ये त्यांना जास्त आनंद आहे. तर जे येत नाहीत किंवा ज्यांना ह्याच्यात रस नाही त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा कुठल्याही प्रकारची द्वेषभावना असण्याची काही गरज नाही आहे. कारण की प्रत्येकजण तेच करतोय ना, जे आपण करतोय तेच प्रत्येकजण करतोय. द वन हू इज गोइंग टू द टेम्पल अँड द वन हू इज गोइंग टू द बार आर सीकिंग द सेम थिंग. दे आर सीकिंग हॅपीनेस, दे आर सीकिंग जॉय आउटसाइड. ओके. त्यामुळे मी मंदिरात जातो म्हणून मी खूप खूप ग्रेट आहे किंवा बाकीचा जो आहे कोणी माणूस तो सिनेमाला जातोय किंवा तो बारमध्ये जातोय किंवा रेस्टॉरंटमध्ये जातोय तो माझ्यापेक्षा नीच प्रतीचा आहे वगैरे, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. एव्हरीबडी इज परस्युइंग द सेम थिंग. सो as long as there is a sense of otherness, there is a sense of duality, as long as I consider myself to be apart from the other, it doesn't matter what I do, it doesn't matter how good a life I live, I will still be living in ignorance. असं आहे. तर
इतकं सगळं ज्ञानेश्वर महाराज व्यवस्थित समजून सांगतात. नंतर मग आपण यस सर्वत्रानभिस्नेहस्तस्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर ह्या श्लोकाचं जे उच्चारण आहे ना, या य सर्वत्रान अभिस्नेहस्तत असं आहे. सर्वत्रान भिस्नेहस्तस असं नाही आहे. न अर्धा नाही आहे, तो न पूर्ण आहे. संस्कृतमध्ये जर न अर्धा असता तर मग तो अर्धा न आणि त्याच्यानंतर तो भीला जोडला गेला असता, पण तसं नसतं. जेव्हा भ हे अक्षर येतं ना, त्या भच्या आधीचा जो अनुस्वार असतो तो असा येतो, आहे ना. म्हणजे आता समजा दंभ हा शब्द आहे, तर प फ ब भ म आपण ही पाचही अक्षरं जी बोललो ना, तर त्या अक्षरांमध्ये आपले ओठ एकमेकांना चिकटले, त्यांना म्हणतात ओष्ठव्य. हं? प फ ब भ म म्हणजे काय की ह्या प फ ब भ च्या आधी समजा अनुस्वार असला तर मग तो म कार येतो. मग इथे जर तो अनुस्वार असता आणि अर्धवट असता तर मग कसं आलं असतं, सर्वत्रांभिस्नेहस्थ असा आला असता. सर्वस्त्रांभी स्नेहस्तत असा आला असता. तसं नाही आहे ते. सर्वत्रान अभिस्नेहस्तत असं आहे. ठीक आहे, सर्वत्रान अभिस्नेहस्त. तर हे एक आहे, म्हणजे सर्वत्रान सर्वांबद्दल आपल्याला प्रेम आहे, हा त्याचा अर्थ आहे. सर्वत्रान अभिस्नेहस किंवा सर्वत्र सर्वत्र अनभिस्नेहस असंही होतं. या दोन्ही प्रकारांनी आपण हा जो शब्द आहे ना तो तोडू शकतो. सर्वत्र अनभिस्नेहस ह्याला समजा आपण जोडलं तर काय होईल, सर्वत्र अनभिस्नेहस असं होईल, है ना. सर्वत्र अनभिस्नेहस किंवा सर्वत्रान अभिस्नेहस, दोन्ही दृष्टीने आपण ह्याला तोडू शकतो. आणि दोन्ही दृष्टीने जरी आपण बघितलं तरी सुद्धा त्याचा अर्थ अर्थ जरी वेगळा झाला ना तरी सुद्धा त्याचा परिणाम एकच होतो. ही गंमत आहे बघा. म्हणजे व्यासदेवांची जी प्रतिभा आहे, म्हणजे अर्थात आपण व्यासदेवांच्या प्रतिभेवर काय कॉमेंट करणार. व्यासदेव म्हणजे सूर्य आहे आणि आपण म्हणजे मेणबत्ती पण नाही आहे. परंतु ह्याचा आनंद इतका आहे की अशा प्रकारे जेव्हा शब्दरचना केली जाते तेव्हा या शब्दांचे दोन अर्थ जरी होत असले तरी सुद्धा त्या दोन्ही अर्थांनी एकच परिणाम अपेक्षित आहे. त्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो होतो की ज्ञानाच्या दृष्टीने सर्वत्र अनभिस्नेहस म्हणजे कोणीच माझं नाही आहे किंवा कोणाकडनं माझी काही अपेक्षा नाही. का? कारण की हे सगळं मिथ्या आहे, प्रतिबिंब स्वरूप आहे की नाही. किंवा भक्तीच्या दृष्टीने बघितलं तर सर्वत्रान अभिस्नेहस म्हणजे सर्वांबद्दल माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे, कारण की ही सगळीच्या सगळी सृष्टी जी आहे ही भगवंतानी तयार केलेली आहे. ही सगळी भगवंताची सृष्टी आहे आणि मी देखील भगवंताचा आहे. भक्तीच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सगळ्यांवर आपलं समान प्रेम असेल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण ज्ञानयोगी होते, संपूर्ण अद्वैती होते आणि संपूर्ण भक्तियोगी देखील होते. त्यांना जरी माहिती होतं की हे सगळं जग जे आहे हे पूर्णपणे मिथ्या आहे तरी देखील त्यांचं सगळ्या जगावर अपरंपार प्रेम होतं, असीमित प्रेम होतं. जसं आपल्या आईला आपल्या मुलावर असतं, मुलीवर असतं, तशा प्रकारचं प्रेम ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या जगाबद्दल होतं. म्हणून त्यांना आपण सगळेजण माऊली म्हणतो. सर्व उपाधी टाकून जो झालासे भेदहीन. अरे आपण कुठे आलो? हां, या सर्वत्र होता ना, सॉरी सॉरी, मी ह्याच्या आधीचा श्लोक पुन्हा एकदा बघितला. ज्याचे सदैव सगळीकडे समत्वाने वर्तन घडे, पूर्णचंद्राचा प्रकाश पडे, सारखा जेवी सुष्ट दुष्टा. तो सुष्ट आणि दुष्ट या दोघांनाही सारखंच लेखतो. आणि अशा लोकांचं कसं होतं माहिती का, ह्यांच्या जीवनामध्ये समजा दुष्ट लोक आलेत ना तर त्यांच्या हातातलं जे शस्त्र असतं ते गळून पडतं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी दुष्टपणाने अनेक खोचक प्रश्न विचारले. त्यांनी जेव्हा त्यांना विचारलं गेलं
की हा जो रेडा आहे ह्याच्यामध्ये पण तेच जर ब्रह्म असेल तर हा रेडा वेद बोलू शकेल का? तर ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या पाठीवरनं हात फिरवला म्हणा किंवा त्याच्याकडे बघितलं काय आणि तो रेडा वेद बोलायला लागला. असं होतं. तर अशा प्रकारची सिद्धी पूर्ण योग्याला प्राप्त होऊ शकते. आणि रेडा तरी सजीव प्राणी आहे. त्यांनी तर निर्जीव भिंत पण चालवली होती. जेव्हा चांगदेव महाराज त्यांना भेटायला आले, वाघावर स्वार होऊन आणि हातात सापाचा पट्टा घेऊन किंवा सापाचं जे हे असतं ना चाबूक, ते घेऊन. तर ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्या भावंडांसोबत भिंतीवर बसले होते दात घासत, असं म्हणतात, किंवा व्हॉटेवर. तर त्या भिंतीवर बसल्या असल्या भिंतीला त्यांनी चालवली. आहे की नाही सिद्धी? अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात, नाही असं नाही आहे. परंतु त्याच्यामुळे काय होतं की सुष्ट आणि दुष्ट ह्या दोन्हींकडे बघण्याची आपली जी दृष्टी असते ती समान होते. आणि अशा लोकांना दुष्ट लोकांनी त्रास जरी दिला तरी सुद्धा शेवटी तेच लोक येऊन शेवटी त्यांच्या पाया पडतात. असं होतं. समता ज्याची ज्याची अखंडित तया भूतमात्री अत्यंत ज्याचे कोणत्याही स्थितीत चित्त चंचल होते ना. किती सोपं आहे बघा. म्हणजे मराठीत वरदानंद भारतींनी किती सुंदर आपल्यासाठी करून ठेवले आहे. काही घडता चांगले चढेन त्याच्या यशामुळे वा इच्छेविरुद्ध झाले तरी विषण्ण होतो ना. आपण हेच म्हटलं होतं ना की समजा आपल्याला सुखाची अनुभूती आली किंवा आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली तर आपण हुरळून जाणार नाही त्याच्यामुळे. आणि समजा दुःखाचा प्रसंग आला तर आपण आपलं मन उद्विग्न होणार नाही. म्हणजे खरं तर ह्या ओवीचा जो अर्थ आहे किंवा ही ओवी ज्याचा अर्थ आहे तो ह्याच्या आधीचा श्लोक आहे. परंतु कसं आहे की ह्या सगळ्या ओव्यांमध्ये हा सगळा विचार किती विस्तारपूर्वक आणि वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडला गेलेला आहे हे आपल्याला ह्याच्यातनं शिकायला मिळतं. असा जो हर्ष शोकरहित आणि जयाच्या हृदयात आत्मबोध भरला सत्य स्थितप्रज्ञ जाणावा तो. अशा प्रकारचा आत्मबोध सत्य जो आपल्या मनात ज्याच्या मनात भरलेला आहे तो स्थितप्रज्ञ आहे असं जाणावं. हं? त्याच्यानंतर तो कासवाचा आपण खूप सुंदर श्लोक घेतला होता ना की यदा संवर्धेच्या अयम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रिया आणि इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ठीक आहे. तर जेवी प्रसन्न असता कासव पसरी आपुले अवयव वा मनात आले तव आवरून घेईतया. किती सोपं आहे. आता ह्याला मी समजावून सांगण्याची काहीच गरज नाही आहे. ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अंग चोरून घेतो आतमध्ये गरज नसताना, त्याला म्हणतात प्रत्याहार. म्हणजे गरजेपुरतं तुम्ही विषयांचं सेवन किंवा विषयांचा उपयोग अवश्य करा, उपभोग नका घेऊ. ठीक आहे. तैशी ज्याची इंद्रियावरी सत्ता चाले सर्वतोपरी तो जे सांगे तेच करी करी ती त्याची इंद्रिये. आपण जेव्हा जे बोलतो ते आधी केलेलं असेल म्हणजे सत्याप्रती जर आपली निष्ठा संपूर्ण असली, जेव्हा आपल्या मुखातून आपल्या अनुभवाव्यतिरिक्त दुसरं काहीही प्रगट होणार नाही तेव्हा अनुभवाच्या शब्दांना वजन असेल आणि ते शब्द ज्याच्या कानात पडतील त्याच्या कानातून त्याच्या हृदयात जातील. ते ह्या कानातून ऐकून त्या कानातून बाहेर नाही जाणार, असं होईल. इंद्रिय झाली सेवक तो तयांचा स्वामी देख अर्जुना तयाची निशंक जाणे प्रज्ञा स्थिरावली. म्हणजे अशा प्रकारे जर इंद्रियांवर आपलं नियंत्रण असलं तर ती सगळी इंद्रिय आपली सेवक होतात, असं आहे. तर नंतर मग आपण विषयाविनिवर्तन ते मी सांगितलं ना मागच्या वेळेस की विषयाविनिवर्तनते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. ही ह्या एका श्लोकावर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी 1 2 3 4 5 6 7 8 ओव्या लिहिल्या आहेत. किती विस्तारपूर्वक सांगितलं बघा. ही हॅज एक्सपेंडेड दिस वन श्लोक इन टू 8 डिफरंट व्हर्सेस इन हिज ज्ञानेश्वरी. तर आता अर्जुना आणिक एक सांगतो तुझं कौतुक पहा या विषयाशी साधक टाकून देती निग्रहाने. श्रोत्रादी इंद्रिये आवरती परी जिभेसन आळा घालिती ते विषया माझी गुंतती सहस्रावधी प्रकारांनी. बघा, आपण काय म्हटलं होतं की 5 इंद्रिय आहेत आपली. त्या 5 इंद्रियांपैकी समजा हे एक इंद्रिय जरी आपल्या आटोक्यात आलं ना, कुठलं हे 2 in 1 इंद्रिय
मागच्या वेळेस आपण काय म्हटलं होतं की गरजेपेक्षा जास्त आपण खाऊ नये आणि गरजेपेक्षा जास्त एकही शब्द बोलू नये असं म्हटलं होतं ना आपण. असं आपण चिंतन केलं होतं. तेच सांगतायत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच्यावर खूप सुंदर विस्तारपूर्वक सांगितलंय की सगळ्या पाचही इंद्रियांना सोडून द्या, एकाला पकडा. कुणाला? जिभेला. कारण की ती 2 in 1 आहे. त्यांनी बोलू पण शकतो आणि त्यांनी आपण खाऊ पण शकतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो तेव्हा त्या गोष्टीची चव आपल्याला कळते. त्याला म्हणतात रसनेंद्रिय, ते ज्ञानेंद्रिय आहे. त्यांनी आपल्याला वस्तूच्या गुणधर्मांचं ज्ञान होतं, म्हणजे रसाचं ज्ञान होतं, चवीचं ज्ञान होतं. आणि ते कर्मेंद्रिय पण आहे, म्हणजे ऑर्गन ऑफ ॲक्शन, म्हणजे आपण त्यांनी बोलू शकतो ना. आणि असं म्हणतात की जीभ ही सगळ्यात धारदार शस्त्र आहे. हं? मध्ये एकदा केव्हा तरी व्हॉट्सॲपवर एक गोष्ट सगळ्यांना व्हायरल होत होती. ते म्हणे की जेव्हा आपलं कोणाशी मतभेद असतो ना, तेव्हा आपण हाणामारीने तो सोडवून घ्यावा. कारण हाणामारी केल्याने आपलं समजा शरीरावर जखम झाली तर ती भरून निघते. परंतु समजा जिभेने आपण कोणावर वार केला तर तो हृदयापर्यंत जातो आणि ती जखम कधीच भरत नाही असं म्हणतात. म्हणून आपण सगळे जे आपले मतभेद असतात ते आपण हाणामारीने सोडून घ्यावे. असं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी सांगते कधी-कधी. म्हणजे सरळ विषयाचा विनोद कसा होऊ शकतो, त्याचं उदाहरण आहे. हं? श्रोत्रादी इंद्रिये आवरती, परी जिभेस न आळा घालिती, ते विषया माझी गुंतती सहस्रावधी प्रकारांनी. समजा जिभेवर आपल्या नियंत्रण नसलं तर सहस्रावधी प्रकारांनी आपण विषयामध्ये गुंतून जाऊ, याच्याबद्दल काहीही शंका बाळगण्याचं कारण नाही. असं ज्ञानेश्वर महाराजांनी देखील म्हटलेलं आहे आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे आपला. जर आपलं जिभेवर नियंत्रण असलं तर इतर विषयांमधला आपला जो एक आपली आसक्ती असते, जो ओढा असतो त्या विषयांकडे जाण्याचा, तो कमी होतो. हं? आपण कधी बघितलं असेल तर अर्जुनाचा आणि कृष्णाचा जो रथ आहे ना महाभारतामधला, पुष्कळ आपण चित्रांमध्ये बघतो, कधी कधी त्या रथामध्ये 4 घोडे असतात. तर मला कधी कधी असं वाटतं की त्या 4 घोड्यांमध्ये कधी असं एक रूपक जे सांगतात की हे घोडे म्हणजे आपली इंद्रिय आहेत, ती नेहमी विषयांच्या मागे धावत असतात आणि त्याच्या मागे आपण अर्जुन म्हणजे आपलं मन. परंतु जर आपल्या मनाची लगाम आपल्या बुद्धीच्या हातात म्हणजे कृष्णाच्या हातात असेल तर मग त्या इंद्रियांना आपल्याला आवरता येतं, म्हणजे त्या घोड्यांना आपल्याला आवरता येतं. तर पण 4च घोडे आहेत आणि इंद्रिया तर 5 आहेत. नाही नाही नाही, ती 4 पैकी एक घोडा जो आहे ना तो दुप्पट ताकदीचा आहे. त्याचं नाव आहे जीभ. हं? तर त्या जिभेवर समजा आपल्याला नियंत्रण आलं, कारण की जिभेने आपल्याला स्पर्शाचं पण ज्ञान होतं. जिभेने रसाचं ज्ञान होतं आणि स्पर्शाचं पण होतं. म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू आपल्या जिभेवर टाकतो तेव्हा त्यांनी स्पर्श होतो ना जिभेला. तर त्या स्पर्शाने देखील आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं आणि मग आपल्याला कळतं की ती वस्तू खाण्यायोग्य आहे किंवा नाही आहे. असं होतं ना. तर जर आपण जिभेला आवरलं तर समजा 4 घोडे असले आणि त्यातला एक घोडा जर दुप्पट ताकदीचा असला तर आपण त्यालाच समजा एकाला आवरलं तर बाकीचे आपोआप आवरले जातील की नाही, असं होईल. तर अशा प्रकारे समजा आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं किंवा आपण नियंत्रण ठेवू शकलो तर बाकीची इंद्रिया आपल्याला आपल्या आटोक्यात येतील किंवा आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल, ते सोपं होईल जास्त, असं होईल. वरवर पाना तोडिले आणि मुळा पाणी घातले तरी ते का झाड भले वठून नष्ट होईल. समजा वरनं आपण झाडाची फक्त पानं तोडली पण मूळ तसंच आहे आणि मुळाला आपण पाणी घालत गेलो तर मग ते झाड नष्ट होईल का? नाही होणार. तसंच आहे हे विषयांचं. समजा आपण वर्ण निराहार केलं स्वतःला, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना, म्हणजेच आपण समजा उपास विपास करू शकतो. परंतु उपास करत असताना समजा आपल्या मनामध्ये काय खाऊ ह्याच्यानंतर किंवा उपासातच काय खाऊ म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी असं समजा असलं तर मग काय फायदा आहे उपास करण्याचा? काहीच फायदा नाही आहे, है ना. म्हणजे ते वरून पानं तोडले परंतु मुळामध्ये आपण पाणी घालतच आहोत, असं होईल. मग पुन्हा पानं येतील, असं होईल ना. घातिल्या जलाने उलट वृक्ष फोफावतो नीट, तैसे मनामध्ये पुष्ट विषय होती जिभेमुळे. जिभेमुळे बाकीचे विषय पुष्ट होतात, असं होतं. इतर इंद्रिय आवरणे जैसे साधे सहजपणे ती निज विषयाकारणे टाकीती थोड्या परिश्रमे. जर आपल्याला इंद्रिय आवरता आली, हं? जर सहजपणे आवरता आली, जैसे साधे सहजपणे,
ती निज विषया कारणे टाकीती थोड्या परिश्रमे, मग ते विषय गळून पडतील. पण त्याच्यासाठी जिभेवर नियंत्रण फार महत्वाचं आहे. तैसे रस व रसनेसी हट्टाने न ये आवरायासी, कारण जीवनच चालयासी त्यांचाच लागतो आधार. आहे की नाही? जीवन चालण्यासाठी आपल्याला खाणं तर आवश्यक आहे, नाही का? त्यामुळे दरवेळेस आपण जेव्हा खायला बसतो तेव्हा त्या रसाचं ज्ञान आपल्याला होणारच आहे की नाही? त्यामुळे ते सोडणं किंवा त्याच्यावर नियंत्रण आणणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. तर त्याच्यासाठी आपण काय नियम पाळावा? आपण एक नियम पाळावा. ठीक आहे, चविष्ट अन्न अवश्य खा, काहीही हरकत नाही. आपल्या घरी जो स्वयंपाक होतो तो अतिशय उत्तम होतो. आपली आई, आपली बहीण, आपली बायको, आपली मुलगी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. तर तुम्ही त्यांच्या हातचं बनवलेलं अवश्य खा. पण त्याच्या आधी थोडंसं परमात्म्याच्या हातचं बनवलेलं खा. म्हणजे आमचा लोकांना जो संदेश आहे किंवा जो आम्ही सल्ला देतो तो हाच आहे की पहिले तुम्ही नैसर्गिक अन्न जेवढं असेल तेवढं तुम्ही खाऊन घ्या, ॲटलिस्ट 50%. त्याच्यानंतर मग तुम्ही शिजवलेलं अन्न जे असेल ते खा थोडंफार, आणि मग जेव्हा पहिल्यांदा ढेकर येईल तेव्हा उठा. असं जर आपण राहिलो आणि भूक लागल्याशिवाय जर आपण जेवलोच नाही अजिबात, म्हणजे गरज असल्याशिवाय आपण कुठलाही विषय सेवन करायचा नाही, हा नियम जर आपण नेहमी पाळला तर इंद्रियांना आवरणं सोपं होतं. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. परी अर्जुना स्वभावता ब्रह्माचा अनुभव लाभता, तयावेळी सहज करिता येते रसाचे नियमन. म्हणजे कसं आहे की आपल्याला आपल्या स्वरूपाची थोडीशी जरी ओळख झाली, इवन इफ वी गेट ए स्मॉल और शॉर्ट ग्लिम्स ऑफ अवर ओन ट्रू नेचर, देन our interest in worldly pleasures or pleasures of the five senses will simply go down. That is what he means. ठीक आहे. ब्रह्ममी ही अनुभूती जयी प्रगटे निश्चिती, तही इंद्रिय विषया टाकती आणि नरतो देहभाव. किती सुंदर आहे पहा की जेव्हा त्या ब्रह्माची अनुभूती आपल्याला आत्म होते आणि त्याची निश्चिती होते की ठीक आहे, आत्तापर्यंत आपण ह्या चर्चासत्रात किंवा या चिंतनामध्ये हे ऐकलेलं आहे की आपण शुद्ध आत्मस्वरूप आहोत. बाहेरचे हे सगळे सगळे जे विषय आहेत किंवा हे जे सगळं जग आहे हे सगळं मिथ्या आहे किंवा आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे, हे सगळं आपण ऐकलं, परंतु आपल्याला तसं पटत नाही ना, किंवा निश्चित होत नाही आपल्या मनामध्ये. हे श्रवण झालं, पण त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या शंका असतात त्या शंकांचं निरसन होण्यासाठी मनन करण्याची आवश्यकता आहे. आणि जर आपल्या मनामध्ये शंका असतील तर आपण विचारायच्या ज्यांना त्याचा अनुभव आला त्यांच्याकडनं, की ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, हे कसं काय होऊ शकतं, ते कसं काय होऊ शकतं. तर बघा, आपल्याला संत महात्मे जे दिसतात त्यांचं फक्त बाह्य स्वरूप दिसतं, त्यांचा देह दिसतो किंवा त्यांची वागणूक दिसते, परंतु त्यांच्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला कसं कळेल? ते कळतच नाही ना. तर तशा प्रकारे जर आपल्याला त्यांना जो अनुभव आलेला आहे तो आपल्यालाही यावा असं वाटत असेल, तर मग त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाने आपण जाऊन बघायला पाहिजे, म्हणजे मग आपल्यालाही तो अनुभव येऊ शकतो. आणि अशा प्रकारे जर आपल्याला खरोखरीच अनुभव आला आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचा, तर त्याच्यानंतर विषयांमध्ये आपली जी आसक्ती आहे ती आसक्ती आपोआप गळून पडेल, पडायलाच पाहिजे. म्हणजे जसं आपण मागच्याच म्हटलं होतं की आपण समजा शुद्ध मध चाखलं, तर त्याच्यानंतर स्वस्तातली साखर किंवा साखरेतनं बनवलेली मिठाई आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. असं होईल ना. तर विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्ज्यम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. ह्या श्लोकावर ज्या 8 ओव्या महाराजांनी रचलेल्या आहेत त्या मी विस्तारपूर्वक सांगीन आणि त्याच्यावर आपण चिंतन करू असं मी मागच्या वेळेस तुम्हाला कबूल केलं होतं. त्यानुसार आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण 4-5 श्लोक पहिल्यापासून घेतले, परंतु याच्यामुळे आपल्या मनामध्ये स्पष्टता आली असावी अशी मी आशा करतो. तर 45 मिनिट माझं बोलणं झालं ऑलमोस्ट. मी आता इथे थांबणार आहे आणि आता जर आपल्याला हातवर करून काही म्हणायचं असलं तर आपण म्हणू शकता, आणि जर आपल्याला अनम्यूट करायचं असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि आपल्या मनातले भाव इथे प्रकट करू शकता, स्वतः चिंतन करू शकता. तर अनघाताई,
बोला. ह्या जीभ ह्या इंद्रियाबाबत एक फार सुंदर कोणीतरी असं म्हटलंय की जीभ ही इतकी साळसूद आहे अवयव ऍज सच की खाते आणि स्वतः लठ्ठ होत नाही, मात्र शरीर लठ्ठ होऊन जातं. आणि हिंदीमध्ये त्याच्यावरती असं म्हटलंय की कसं सांगू आता, मैं 32, हा, तुम 32, मैं अकेली बसी तुम्हारी माय, जरा सी कतर खाऊं तो 32 भी गिर जाए. बरोबर आहे. म्हणजे किती आपल्याला बोलण्यावरती कंट्रोल ठेवायला हवाय आणि किती खाण्यावरतीही कंट्रोल ठेवायला हवाय, हे खरं तर जीवच चांगलं शिकवते. ॲब्सोल्युटली. मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की अखंडानंद महाराज म्हणायचे की दुनिया में इतने चने हैं कि चने चबाते चबाते आपके सारे दांत टूट जाएंगे लेकिन चने खतम नहीं होंगे. असं आहे. म्हणजे विषय अनंत आहेत आणि विषयांची इंद्रिय पाचच आहेत, तर ती थकून जातात. अच्छा, डॉक्टर प्रकाश कोंडेकर, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, आपण अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. आपण इथे इथे आलात, आनंद आहे. इंग्लिशमध्ये एकच वाक्य आहे, इफ यू कॅन कंट्रोल युअर टंग यू कॅन कॉन्कर द वर्ल्ड. जसं जिभेवर नियंत्रण म्हणजे तोंडावर नियंत्रण ठेवलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकता. हा थोडक्यात करेक्ट त्याचा आहे, विषय आहे. एकदम करेक्ट आहे. कारण की जिभेवर जर नियंत्रण असलं तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या आतमधलं जे जग आहे ते आपण जिंकू पहिले. आणि ते म्हणजे रसनेवर नियंत्रण असल्यामुळे. आणि जिभेवर नियंत्रण म्हणजे बोलण्यावर जर नियंत्रण असलं, म्हणजे आपण जे बोलतो आहोत ते मधुर असावं, इतरांच्या उपयोगाचं असावं, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास होऊ नये अशा प्रकारचं असावं. अशा प्रकारचं जर आपलं बोलणं असलं तर आपण त्या बोलण्यानी जग जिंकू शकतो, असं अभिप्रेत आहे याच्यातनं. तर आय कम्प्लिटली ॲग्री आणि थँक्यू फॉर शेअरिंग दॅट थॉट. दीपक, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड से व्हॉट यू वॉन्ट टू से. दीपक कुलश्रेष्ठ. हा, तर मला ऍक्च्युली पहिले कॉमेंट आहे की हा इंटरेस्टिंग भाग आहे की त्यांनी फक्त जिभेचा कंट्रोल वर फोकस केलाय. म्हणजे 5 इंद्रिय आहेत पण जिभेवर त्यांनी 8 वेळा लिहिल्या आहेत. त्याच्यासाठी इंटरेस्टिंग भाग असा आहे की नंतर पुढे त्यांनी वाचावर काय सांगितलंय, कारण कंट्रोल ते दॅट इज थोडं कौतूहल आहे, इंटरेस्टिंग आहे मला. आणि दुसरा प्रश्न असा होता की जे 14 वर्ष जगले, त्यांचं नाव मी विसरलो, पण 1400 मग वर्ष जगले, 1400 1400 इयर्स, चांगदेव महाराज. चांगदेव महाराज. मग त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी परत 1500 वर्ष का नाही जगले, त्याचं काही माहिती आहे का? हां, तर आता काय सांगितलं आपण मगाशी की आपण स्वतःला जर देह मानलं, तरच आपल्याला जास्त वर्ष जगण्याची इच्छा राहील ना. तर जी व्यक्ती आपण खूप वर्ष जगावं अशी इच्छा मनात बाळगते ती व्यक्ती, आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की आता आपण आत्महत्या करावी म्हणजे सगळं संपेल आणि आपण ह्याच्यातनं मुक्त होऊ, ही व्यक्ती. ह्या दोन्ही व्यक्ती दे आर सिटिंग इन द सेम बोट. दे आर sailing in the same boat because both of them have misunderstood themselves to be the body, and that misunderstanding has to be completely erased. आणि ते ज्ञानेश्वरांच्या उपदेशातून आणि त्याच्यापेक्षाही मुक्ताबाई जी आहे ना, तिच्या दीक्षेतून चांगदेव महाराज शिकले. म्हणजे चांगदेव महाराज वाघावर स्वार होऊन हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेव महाराजांना भेटायला आले. ते तिकडे पुणतांब्याला राहायचे, तिकडनं ते आळंदीला आले. ठीक आहे. त्यांना आता मी आलेलो आहे असं आधीच निरोप पाठवला. तर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वॉज ए टीनेजर, म्हणजे 17-18 वर्षाचे असतील वॉट एव्हर. तर त्यांनी यांचं स्वागत करावं म्हणून मग ते त्या गावाच्या वेशीवर थांबले, म्हणजे ॲट द बॉर्डर ऑफ द व्हिलेज.
मग ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसले होते, तर त्यांनी भिंत चालवली आणि तिथपर्यंत गेले, जस्ट टू, म्हणजे नॉट नेसेसरीली आउट ऑफ व्हेंजन्स, पण ही आपण भगवंताची लीला आहे असं समजू, की ज्या व्यक्तीला असा अहंकार झालेला आहे आणि प्राईड, ॲरोगन्स, की आय एम कंट्रोलिंग दिस एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे प्राणीमात्रांवर माझी सत्ता चालते, वाघावर स्वार होऊन मी आलेलो आहे, वाघाकडे आपण बघितल्याबरोबरच काहीतरी होईल आपल्याला, असं होईल ना. तर ज्या माणसाला अशा प्रकारचा अहंभाव आहे, म्हणजे सेन्स ऑफ सेपरेटनेस अँड ए सेन्स ऑफ स्पेशालिटी और एक्स्ट्राऑर्डिनरीनेस, that sense of extraordinariness or speciality is erroneous. It's not correct. ते आणखीन काय आतापर्यंत जगले असते, काय प्रॉब्लेम होता? ही कुड हॅव लिव्ड अंटिल नाव. परंतु इतके वर्ष जगल्यानंतर देखील कृतकृत्यतेचा अनुभव माणसाला येत नाही. यू डोंट फील लाईक यू आर फुलफिल्ड, म्हणजे काही ना काही करायचं अजून बाकी राहिलंय असं वाटत राहतं ना. सो देर इज अ सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस. इवन इफ यू लिव्ह फॉर 1400 years, यू विल नॉट फील कम्प्लिटली फुलफिल्ड. हा प्रॉब्लेम आहे. कारण आपण जे अनंत सुख आहे किंवा समाधान आहे हे बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधतोय ना. आपल्या देहबुद्धीमध्ये आपला देह जर खूप वर्ष चालला तर आपण खूप चांगलं राहू. आणखीन एक गमतीची गोष्ट आहे पहा दीपक, कितीही वर्ष जरी जगला ना माणूस, तरी सुद्धा त्या माणसाचं बालपण जे आहे ना ते तेवढंच राहील. सो बाय लिव्हिंग लॉंग, all we are increasing is our old age. We are adding years to our old age. We are not adding any years to our childhood or our youth. ठीक आहे. त्यामुळे जास्त वर्ष जगणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत नाही. म्हणजे चांगदेव महाराजांनी 1400 वर्षामध्ये जे काही मिळवलं असेल, म्हणजे त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या, परंतु ज्ञानेश्वर महाराज फक्त 21च वर्ष जगले ना. तर ज्ञानेश्वर महाराजांचं 21 वर्षाचं आयुष्य हे त्या 1400 वर्षाच्या आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान होतं. आणि जसं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना, की डोंट ॲड इयर्स टू युअर लाईफ, बट ॲड लाईफ टू युअर इयर्स. म्हणजे इट्स नॉट इम्पॉर्टंट हाऊ लॉंग वी लिव्ह, बट इट इज व्हेरी क्रिटिकल अँड व्हेरी क्रुशियल हाऊ वेल वी लिव्ह. आपण किती वर्ष जगलो त्याच्यापेक्षा आपण कसं जगलो याला खूप जास्त महत्त्व आहे. तर ते जर आपल्या लक्षात आलं ना दीपक, तर मग 1400 वर्ष जगण्याची मनातनं इच्छा चालली जाईल. म्हणजे जोपर्यंत आपलं शरीर चालतंय किंवा निसर्गाला जितकी वर्ष आपलं हे शरीर चालवण्याची आवश्यकता आहे किंवा या जगामध्ये आपली उपयुक्तता आहे, तितके दिवस हे शरीर चालेल. तर जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित असते, तिला हा देह राहिला किंवा नाही राहिला तरी काही फरक पडत नाही. देह राहो अथवा जावो, असा एक श्लोक आहे ना, असं एक काहीतरी अभंग आहे. पांडुरंगी जीवभाव, देह जाहो अथवा राहो त्यांनी काही फरक नाही पडत. असला तरी ठीक आहे, देह असला तर मी या देहातनं मी माझी सगळ्यांची सेवा करेन. देह जर नसला तर मग ठीक आहे, देह नसल्याने काहीच फरक नाही पडत. आपण इथे येण्यापूर्वी जग चालत नव्हतं का? चालत होतं. आपण गेल्यानंतर जग चालणार नाही का? व्यवस्थित चालेल. किती लोक आले आणि गेले. राम आणि कृष्ण यांचे अवतार आले आणि गेले. ज्ञानेश्वर महाराज आले आणि गेले. चांगदेव महाराज आले आणि गेले. काय फरक पडला? सगळं व्यवस्थित सुरू आहे. काही फरक पडत नाही. आपल्या इथे असण्याने काहीही फरक पडत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मग काय होईल की आपल्याला जी एक सेल्फ इम्पॉर्टन्सची भावना असते ना आपल्या मनामध्ये, ती चालली जाईल. देर इज ॲब्सोल्युटली नो रिझन टू कन्सिडर अवरसेल्व्स टू बी एनी मोर इम्पॉर्टंट दॅन एनीबडी एल्स. आपण स्वतःला इतके काही ना काही समजून बसतो की त्याच्यामध्येच गुरफटतो. एक खूप सुंदर सिनेमा होता पिंजरा नावाचा, त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की कसं असतं की ते मास्तर जे असतात गावातले, त्यांना त्यांच्याच खुनाच्या आरोपामध्ये ते नंतर अरेस्ट होतात, असं होतं. किंवा इवन गाईड सिनेमामध्ये तोच आहे प्रसंग किंवा तीच थीम आहे. त्याच्यामध्ये तो राजू गाईड जो असतो त्याला लोक महात्मा समजायला लागतात, आणि मग काही दिवस त्याला बरं वाटतं की सगळे लोक मला महात्मा म्हणतात. आणि मग परीक्षेची घडी येते की आता पाऊस येत नाही गावामध्ये, तुम्ही पाऊस आणून दाखवा.
अशी गंमत असते. आपण जे नाही आहोत ते आपण जर स्वतःला समजलो तर आपली किती फजिती होऊ शकते याची 2 उदाहरणं आहेत. तर तसं नको व्हायला. सो वी शुड नॉट मिस्टेक अवरसेल्व्हज टू बी द बॉडी ॲट ऑल. मधुकर भावे यांना काहीतरी म्हणायचं आहे कारण की त्यांनी अनम्यूट केलंय स्वतःला. म्हणायचं आहे का काही? ठीक आहे. प्रकाश कोंडेकर डॉक्टर, आपल्याला काही म्हणायचं आहे? हा, मला रामकृष्ण हे आले गेले म्हणून जगाचा ओसती पडले, कुणी सदोदित सुखता धरिले, असं ती कविता किती सुंदर. आहे, ती मला आठवली. खूपच सुंदर. बघा असं होतं म्हणजे आपण हे जेव्हा चिंतन करतो ना डॉक्टर प्रकाश एकत्र, तेव्हा अशा प्रकारचे विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत राहतात आणि ही फार चांगली गोष्ट आहे. तर याच्यानंतरचा एक श्लोक मला अजून घ्यायची इच्छा आहे कारण की आपण इथपर्यंत मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं, पण त्याच्यानंतरचा श्लोक आज आपण घेऊ एक. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः, असं लिहिलं आहे. तर याचं मी विनोबांनी जे भाषांतर केलेलं आहे किंवा भावांतर नाही म्हणता येणार की भावानुवाद, सॉरी, हां. करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनासही नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडगी चिकी. म्हणजे इंद्रिये पहा ही अर्जुना, मोजिती ना साधनांना, जरी आवरण्या तयांना साधक वागे दक्षतेने. इंद्रिय पहा ही अर्जुना, मोजिती ना साधनांना, जरी आवरण्या तयांना साधक वागे दक्षतेने. त्यामुळे आपण इंद्रियांना आवरण्यासाठी दक्षतेने वागणं आवश्यक, अत्यावश्यक, अनिवार्य आहे. इंद्रियांवरती पहारा, अभ्यासाचा ठेविती पुरा, यमनियमांचे सभोवारा, चांगले कुंपण घालिती. मागच्याच आपण बोललो होतो पहा की यम आणि नियममध्ये ब्रह्मचर्य आहे, अपरिग्रह आहे किंवा प्रत्याहार आहे, 5वं जे अंग आहे योगामध्ये. आणि यम आणि नियम म्हणजे काय करू नये आणि काय करावं, निषेध आणि विधी, ह्या दोन्हींचं योगदर्शनामध्ये किती सुंदर आलेलं आहे. तर ते समजा आपण यम नियम जरी पाळले आणि बाकी काहीच नाही केलं, म्हणजे आपण योगासनं नाही केली, प्राणायाम नाही केलं, प्रत्याहार आपोआप होईलच कारण की ते अपरिग्रह आणि ब्रह्मचर्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर ते जर आपण केलं यम आणि नियम, तरीसुद्धा आपलं आयुष्य खूप चांगलं होईल आणि इतरांचं आयुष्य पण खूप चांगलं होईल. असं होईल. मनावरी नियंत्रण ठेविती मुठीत धरून, तेही पहा साधक जन, इंद्रियापुढे दीन होती. किती चांगलं लिहिलंय पहा. मनावरी नियंत्रण ठेविती मुठीत धरून, तेही पहा साधक जन, इंद्रियांपुढे दीन होती. म्हणजे खूप आपण जरी प्रयत्न करून ठेवला तरी सुद्धा घसरू शकतो. समजा पुरणपोळी जर चांगली झाली असेल तर आपण एखादी एक्स्ट्रा खाऊन टाकतो. ठीक आहे, खायला हरकत नाही, परंतु त्याच्यानंतर मग जितका वेळ लागेल ती पचवायला तितका वेळ थांबा, नंतर मग पुढच्या वेळेस दुसरं अन्न खा, काही हरकत नाही आहे ना. प्रतापी ही इंद्रिये अशी फार छळती साधकासी, जेवी चांगल्या मांत्रिकासी साधनी चकवी डाकिनी. साधनी चकवी डाकिनी, बापरे, कसे शब्द वापरलेत यांनी सुद्धा की हे कसे आपल्याला इंद्रिय चकवतात आणि घेऊन जातात, म्हणजे आपल्यावर डाका टाकतात. आपलं मन पूर्णपणे यांच्या ताब्यात जातं, असं होतं. तर ती इंद्रिय दीन होतात विषयांमुळे. रिद्धिसिद्धीच्या रूपाने विषय करीती आक्रमणे, मग इंद्रियांच्या द्वाराने घेरीती त्या साधकाला. जेव्हा आपण यम नियम आसन प्राणायाम हे सगळं करतो ना, तेव्हा अनेक प्रकारच्या सिद्धी आपल्याला येतात आणि त्या सिद्धींमध्ये माणूस अडकतो. म्हणजे हे चांगदेवांचं उदाहरण आहे. 1400 वर्ष त्यांना ती सिद्धी होती कायाकल्पाची, अडकले त्याच्यात. आणि ज्ञानेश्वर महाराज नाही भेटले नसते तर आणखीन 1400 वर्ष अडकले असते. असं होतं की नाही. तर
मन गुंते त्या मोहात, तेणे अभ्यासी पांगळे होत, ऐसे सामर्थ्य बहुत आहे पहा इंद्रियांचे. ही इंद्रिय जी आहेत ना, ही खूप जास्त शक्तिशाली आहेत. दे आर एक्स्ट्रीमली पॉवरफुल. दे विल पुल अस अवे. ह्याच्यावर आपण जरा जास्त चिंतन पुढच्या शनिवारी पुन्हा करू. परंतु आपला आजचा 1 तास संपलेला आहे. त्यामुळे इथे आपण 1 तासभर आलात, फार आनंद आहे. पुन्हा एकदा भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार.